नमस्कार. अळूच्या पानाचा उपयोग केल्यानंतर त्याची देठ तशीच राहतात. तर बघूया त्या देठाची चविष्ट भाजी. त्यासाठी इथे घेतली आहे मुगाची डाळ भिजवलेली. 15 ते 20 मिनिटं मुगाची डाळ भिजून घेतली आहे. एक टॅमॅटो चिरला आहे, एक कांदा, लसूण, आलं, कोथिंबीरीची पेस्ट. देठ निवडून घेऊयात आपण. शेवग्याची साल जशी काढतो त्या प्रमाणे देठाचे वरचा कवर काढून घ्यायचा आहे. बारीक कापून घ्यायचे देठ. कापल्यानंतर कढईमध्ये 2 ते 3 मिनिटं चांगली भाजून घ्यायची आहेत. भाजलेले देठ स्वच्छ पाण्यामध्ये काढून घेऊयात. काढून घेतल्यानंतर चाळणीमध्ये टाकून त्यातलं पाणी काढून घ्यायचे. कढईमध्ये 1 चमचा तेल टाकलाय. त्यामध्ये घालूयात अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, चिरलेला कांदा टाकून तेलावर परतून घेऊ. त्यामध्ये टाकू टॅमॅटो, लसूण आल्याची पेस्ट टाकून पुन्हा तेलावर छान परतून घेऊ. त्यामध्ये घालू चवीपुरते मीठ. मीठ टाकल्यामुळे लवकर कांदा शिजेल. त्यामध्ये अर्धा चमचा हळद, काळं तिखट अर्धा चमचा, चाळणीव काढलेले देठ टाकून घेऊ. पुन्हा तेलावर छान परतू. त्यामध्ये भिजवलेली मुगाची डाळ घालू. पुन्हा तेलामध्ये चांगलं परतून घेऊ. एक चमचा शेंगदाण्याचा कूट, पाणी न घालता तेलावरच चांगलं परतून घ्यायचे. त्यानंतर झाकण लावून त्याची छान वाफ काढून घेऊ. पुन्हा एकसारखं हलवून घेऊ. तेलावरच ही भाजी छान शिजते. तयार भाजी त्यावर टाकून घेऊया कोथिंबीर. तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.